नमस्कार, मी प्रसाद बेडेकर. जीवन न्यूज मध्ये आपलं स्वागत. एक नजर टाकूया ठळक घडामोडींवर. पुण्यामध्ये स्किल डेव्हलपमेंट स्कूलची स्थापना. या स्कूलमध्ये प्लंबिंग, फिटर, वेल्डर, मेकॅनिकल अशा कोर्सचे प्रशिक्षण दिले जाणार. मेक इन इंडिया मार्फत मोदींचं महत्त्वाचं पाऊल. कात्रज रस्त्यावरील भंगारच्या दुकानात विस्फोट. एकाचा जागीच मृत्यू तर एक जण जखमी. पोलिसांचा तपास चालू. अंगारकी चतुर्थी निमित्त आज नगरचे ग्रामदैवत असणाऱ्या विशाल गणपती मंदिरामध्ये पहाटेपासूनच दर्शन घेण्यासाठी भाविकांची गर्दी. शहरातील पार्थ विद्या प्रसारक मंडळाचे संस्थापक स्वर्गीय बाबूजी आव्हाड यांच्या स्मृतिप्रित्यर्थ बाबूजी आव्हाड महाविद्यालयात 3 दिवसीय व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली होती. या व्याख्यानमालेचं उद्घाटन सचिवालयातील सहाय्यक सचिव विजय कुलांगे यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांच्या मनात असणाऱ्या विविध परीक्षांसंबंधी विविध गैरसमजांचं निराकरण केलं. शहरातील पार्थ विद्या प्रसारक मंडळाचे संस्थापक स्वर्गीय बाबूजी आव्हाड यांच्या स्मृतिप्रित्यर्थ बाबूजी आव्हाड महाविद्यालयात 3 दिवसीय व्याख्यानमालेचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी केंद्रीय सचिवालयातील सहाय्यक सचिव विजय कुलांगे यांच्या हस्ते या कार्यक्रमाचं उद्घाटन करण्यात आलं. अध्यक्षस्थानी माजी नगराध्यक्ष तथा पार्थ विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष आव्हाड हे होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून पुणे येथील यशदाचे प्रशिक्षण अधिकारी डॉ. बबन जोगदंड, नगराध्यक्ष राजेंद्र उदमले, उपनगराध्यक्ष बंडू बोरुडे, नगरसेवक नंदकुमार शेळके, संस्थेचे उपाध्यक्ष सुरेशराव आव्हाड, सचिव कारभारी कचरे, खजिनदार शिवाजी आठरे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. ग्रामीण भागातून मराठी माध्यमामधून शिक्षण घेऊनच लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यशस्वी झालो असून या परीक्षेत इंग्रजी भाषेचा बाऊ केला जात आहे असं खंबीरपणे या स्पर्धा परीक्षा दिल्या तर यश अवघड नसून या परीक्षेच्या बाबतीत ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना बरेच गैरसमज असल्याचं IAS अधिकारी तथा केंद्रीय यावेळी विजय कुलांगे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं. यामध्ये त्यांनी ग्रामीण भागातून मराठी माध्यमामधून शिक्षण घेऊनच लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यशस्वी झालो असून या परीक्षेत इंग्रजी भाषेचा बाऊ केला जात आहे. खंबीरपणे या स्पर्धा परीक्षा दिल्या तर यश अवघड नसून या परीक्षेच्या बाबतीत ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना बरेच गैरसमज असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. तो सरावामुळे पण हे सगळं माझ्या UPSCच्या आड आलं नाही, माझ्या MPSCच्या आड आलं नाही. म्हणजे मी शिक्षकाची नोकरी करता करता माझं BA केलं. ती BA झाल्यानंतर नोकरी करता करता मी MPSCचा अभ्यास चालू केला. त्यातनं मला सेल टॅक्स इन्स्पेक्टर मिळाली. नंतर मी तहसीलदार झालो. नंतर मी राज्यात दुसरा पण आलो होतो. म्हणजे त्यावेळी माझा आत्मविश्वास अतिशय वाढला होता की कुठलाही क्लास न लावता मराठी माध्यमाचा मुलगा जर MPSC मध्ये राज्यात दुसरा येतो, मग मी UPSCचा विचार केला. मग असं ग्रामीण भागातनं मी आलेलो आहे. मी जर ग्रामीण भागातनं आलो तर तुम्हाला काय अडचणी आहेत? आणि तुम्ही तर एवढे भाग्यवान आहात की तुम्ही इथं आज बसलात. आता मी अभयजींना विचारलं होतं की मुलं कितवी पासूनची आहेत, तर 9वी-10वी पासूनची मुलं आहेत. म्हणजे 9वी-10वीच्या पोरांच्या डोक्यात हे जातंय की हे स्पर्धा परीक्षा काहीतरी आहे आणि याच्यामधनं काहीतरी होता येतं. नुसतं म्हणजे त्याच्या शक्यता ज्या आहेत हे मनामध्ये आपल्या एक आत्मविश्वास निर्माण होत जातो अशा पद्धतीच्या व्याख्यानामधनं. तर असलं कुठलं व्याख्यान मी ऐकलेलं नाही. कदाचित ऐकलं असतं तर अजून लवकर झालं असतो. माझ्या येणाऱ्या ज्या अडचणी आल्या, म्हणजे माझं कसं आहे, ठेच लागायची, मग कोणत्या दगडाला ठेच लागली, चला तो दगड बाजूला करू, पुढे जाऊ. म्हणजे मीच ठेचा खायच्या, मीच दगड बाजूला करायचे आणि पुढे जायचं, अशा पद्धतीने माझा प्रवास चालू होता. तुमच्या वाटेतले दगड काढणारे खूप आहेत. हे व्याख्यान म्हणजे दगड उचलण्याचंच एक प्रकारचं काम आहे मित्रांनो. ह्याचं महत्व जाणून घ्या. हे फार नशिबवान आहात की तुम्हाला ह्या माध्यमातून हा एक्सपोजर मिळतोय. तालुक्यातील शैक्षणिक वर्तुळात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या दिलीप भांडरकर, सहदेव शिरसाट, अनिता निराळी, ज्योती ढाकणे, उषाताई आव्हाड, योगिता कुलकर्णी यांचा गौरव यावेळी करण्यात आला. कार्यक्रमाचं प्रास्ताविक प्राध्यापक डॉ. अशोक कानडे यांनी केलं, तर सूत्रसंचालन रमेश मोरगावकर यांनी करून आभार अभिमन्यू ढोरमारे यांनी मानले. प्रतिनिधी अमोल कांकरिया, ब्युरो रिपोर्ट, जीवन न्यूज, महानगराची लाईफलाईन, पाथर्डी. पुण्यामध्ये कात्रज परिसरात एका भंगारच्या दुकानात विस्फोट झालाय. यामध्ये एक जण जखमी झाला असून पोलीस अधिक तपास करत आहेत. कात्रज रस्त्यावरील एका भंगाराच्या दुकानात भीषण विस्फोट झालाय.
या विस्फोटात निजामुद्दीन चौधरी या तरुणाचा जागीच मृत्यू झालाय, तर इस्माईल चौधरी या नावाचा व्यक्ती गंभीररित्या जखमी झालाय. मध्ये 10:30च्या सुमारास एक स्फोट झाल्याची माहिती पोलीस स्टेशनला आली होती. त्यानंतर पोलीस स्टाफ ऑफिसर्स घटनास्थळी गेले तर तिथे दोघंजणं जखमी स्पॉटर्स होते ज्या ठिकाणी घटना झाली तिथे, आणि एक बाहेर होता. तर जखमीला लगेच हॉस्पिटलला पाठवलेलं आहे. आणि या स्फोटामध्ये जो ठोकत होता त्याला चेहऱ्यावर, छाती या ठिकाणी स्प्लिंटर्स हे झाल्यामुळे जखमा झाल्या होत्या. त्याला लगेच आपण ससून हॉस्पिटलला पाठवलेलं आहे. BDDS आणि फोरेनिक्स विभागाच्या मदतीने विस्फोटाच्या ठिकाणी तपास करण्यात येत आहे. विस्फोट हा नेमका कोणत्या वस्तूचा झालाय याचा पोलीस तपास करीत आहेत. या वस्तूचा ब्लास्ट झाला तशीच आणखीन एक वस्तू या ठिकाणी आढळून आली. हा स्फोट कशा पद्धतीने झाला याचा पोलीस तपास करत आहेत. आणि तिथे घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर असं लक्षात आलं की एक भंगारचं दुकान आहे. ते गेल्या 5 वर्षापासून तिथे काम करत चौधरी फॅमिली आहे, मूळची उत्तर प्रदेश. आणि जखमीला विचारल्यानंतर त्याने सांगितलं की भंगारचीच एक वस्तू तिथे तो फोडत होता तुकडे करण्यासाठी, पीस करण्यासाठी, आणि त्यामध्ये नंतर त्याचा स्फोट झालेला आहे. प्रथमदर्शनी म्हणजे भंगारचाच काहीतरी वस्तू तो स्फोट करत होता, आणि त्याचे जे स्प्लिंटर्स जे उडाले त्यामुळे ज्या ठिकाणी घटनास्थळी पत्र्याचेच 3 बाजूने पत्रे आहे तर वरसुद्धा उडाल्यामुळे होल पडलेले आहे वरच्या बाजूला. जखमींना ससून आणि खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रतिनिधी रोहन गवळी, पुणे मेट्रो न्यूजसाठी. वेगवेगळ्या कारणांनी गाजत असलेली कर्जत तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अखेर सभापतीपदी भाजपचे श्रीधर पवार तर काँग्रेसचे प्रकाश शिंदे यांची बिनविरोध निवड झाली. यावेळी सभापती यांनी सर्वांना बरोबर घेऊन काम करण्याचं आश्वासन दिलंय. पण एकाच कृषी उत्पन्न बाजार समितीत भारतीय जनता पार्टी आणि काँग्रेस हे आता खांद्याला खांदा लावून काम करणार आहेत. कर्जत कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्र येत 18 पैकी 16 जागा जिंकून बहुमत मिळवलं होतं. सभापती निवडीचे अधिकार हे सर्वपक्ष नेत्यांनी पालकमंत्री राम शिंदे यांना देण्यात आले होते. या पदावर कोणाला बसवायचं याबाबत गेल्या 2 दिवसापासून बैठका सुरू होत्या, मात्र याबाबत एकमत होत नव्हतं. आज सकाळपासून शिंदे हे कर्जत येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विश्रामगृहावर बसून होते. त्यांनी आपल्याबरोबर निवडणूक लढवलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांच्याबरोबर चर्चा केली. यामध्ये सभापतीपद भाजपला देण्याचं ठरलं, मात्र उपसभापतीपद कोणत्या पक्षाला संधी द्यायची यावर एकमत होत नव्हतं. निवडणुकीची वेळ होताच बाजार समितीच्या सर्व संचालकांना बैठकीसाठी जाण्याचे नेत्यांनी सांगितलं. शिंदे याबरोबर भाजपच्या वतीने जिल्हा सरचिटणीस नामदेव राऊत, तालुका अध्यक्ष अशोक खेडकर, तर राष्ट्रवादीकडून राजेंद्र फाळके आणि काँग्रेसकडून बाळासाहेब साळुंखे यांनी चर्चा केली. संस्थेची निवडणूक या ठिकाणी आज पूर्णत्वास झालेली आहे. संपूर्ण आजचा जो दिवस होता तो पदाधिकारी निवडीचा होता, आणि आज यामध्ये श्रीधर बाबूराव पवार यांची एकमेव अर्ज आल्याने बिनविरोध सभापतीपदी निवड झाली. तर प्रकाश काकासाहेब शिंदे यांचा एकमेव अर्ज उपसभापती या पदासाठी आल्याने त्यांची या ठिकाणी बिनविरोध निवड झाल्याची या ठिकाणी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून या ठिकाणी घोषित केलेला आहे. विश्रामगृहावर तालुक्याच्या सर्वच प्रमुख नेत्यांची उपस्थिती होती. यावेळी उपसभापतीपद हे राष्ट्रवादीला की काँग्रेसला हा मोठा पेच निर्माण झाला. दोन्ही पक्षाच्या नावाची चिठ्ठी टाकण्याचं ठरलं आणि त्यानुसार उपसभापती पहिले 2.5 चिठ्ठीद्वारे काँग्रेसला देण्याचं ठरलं. त्यानुसार बैठकीमध्ये निरोप पाठवण्यात आला. निवडीचे आदेश येताच सभापतीपदासाठी भाजपचे श्रीधर पवार यांनी तर उपसभापतीपदासाठी काँग्रेसचे प्रकाश शिंदे यांनी अर्ज दाखल केले. नुकत्याच पार पडलेल्या कृषी उत्पन्न बाजार समिती कर्जत तालुक्याचे पालकमंत्री राम शिंदे साहेबांच्या यांच्या नेतृत्वाखाली 18 पैकी 16 जागा निवडून आल्या होत्या, आणि आज मार्केट कमिटीचे सभापती आणि उपसभापतीची निवडणूक या ठिकाणी त्यांच्याच मार्गदर्शनाखाली आणि काँग्रेसचे नेते, राष्ट्रवादीचे नेते यांच्या सर्वांच्या बसून चर्चे होऊन भारतीय जनता पार्टीचे सभापती श्रीधर बाबूराव पवार
यांची भारतीय जनता पार्टीच्या सभापतीपदी म्हणून निवड झाली आणि काँग्रेसचे प्रकाश शिंदे यांची उपसभापतीपदी सर्वांच्या एकमताने निवड झाली. ते सक्षम आणि अनुभवी असे व्यक्तिमत्व आहेत. त्यांचे एकमेव अर्ज दाखल झाल्याने सभापती आणि उपसभापती पदाची निवड ही बिनविरोध जाहीर झाली. यावेळी बाजार समितीच्या वतीनं सर्व नूतन पदाधिकाऱ्यांसह सर्व संचालकाचा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीनं सचिव सतीश कदम यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. प्रतिनिधी आशिष बोरा, ब्युरो रिपोर्ट, जीवन न्यूज, महानगराची लाईफलाईन, कर्जत. यानंतर आपण घेणार आहोत एक छोटीशी विश्रांती. आपण पाहत रहा जीवन न्यूज. घर घ्यायचा विचार करताय? घर घ्यायचा विचार करताय? कुठे घ्यायचं, कसं घ्यायचं? फ्लॅट मग 1 BHK की 2-3 BHK? बंगला की रो हाऊसिंग? मग लोकेशन कसं असेल? गावाजवळ मिळेल की गावाबाहेर? स्वस्तात मिळेल का महाग? या चिंता सोडा, एकदा भेट द्या दुर्गा टॉवर्सला. शहराच्या मध्यवस्तीत उभे राहते एक पॉश टॉवर, अर्थात दुर्गा टॉवर. 1 BHK फ्लॅट आणि कमर्शियल कॉम्प्लेक्सची स्कीम. सर्जेपुरासारखं प्राईम लोकेशन. शेरकर लेनच्या कोपऱ्यावर, शबुराव लांडगे चौकात के मोठे बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचा उपक्रम. खिशाला परवडणाऱ्या किमतीत 1 BHK थोडेच फ्लॅट शिल्लक. संपर्क करा या मोबाईल क्रमांकावर. हे बघ, हेच आहे ते श्री महालक्ष्मी मखरचं भव्य दालन. बघितलंस तू? ठीक आहे, पण याला लावायला खूप वेळ लागेल ना? अगं, हीच तर खरी गंमत आहे. बघितलंच किती कमी वेळेत झालंय. ही तर जादूच म्हणावी लागेल ना? अगं, जादू कसली, ही कमाल आहे श्री महालक्ष्मी मखरची. आपल्यालाही आपल्या घरी विविध सण उत्सवाच्या निमित्ताने अशा मखरची गरज आहे. कारण सगळी जुळाजुळव करताना आपली अक्षरशः दानादार होते आणि म्हणून गरज आहे कमी वेळेमध्ये उभ्या राहणाऱ्या अशा मखरची. महालक्ष्मी मखरमध्ये राजस्थानी पॅटर्नचे विविध रंगातील, विविध डिझाईन मधील मखर उपलब्ध आहेत. अगदी बिना नट बोल्ट सहज सोप्या पद्धतीने पाईप जोडून मखर उभं करता येते. एक वेळ अवश्य भेट द्या. आमचा पत्ता बडी साजन मंगल कार्यालय, तेलीखुंट, सरजीपुरा रोड, अहमदनगर. मोबाईल नंबर 9921269163. SG कायगावकर सराफ अँड ज्वेलर्स, आता सावेडीत प्रशस्त आणि परिपूर्ण सुवर्ण दालन. ना गल्ली बोळ, ना गर्दी गोंगाट, ना पार्किंगची अडचण. शुभारंभ शनिवार दिनांक 15 ऑगस्ट 2015 रोजी सकाळी 11 वाजता. 78 वर्षांचा 52 कशी विश्वास. SG कायगावकर सराफ अँड ज्वेलर्स, नगर मनमाड रोड, प्रेमदान चौकाजवळ, सावेडी, अहमदनगर. जिथे संस्कृती होते अलंकृत. शुभारंभानिमित्त 15 ऑगस्ट ते 18 ऑगस्ट 2015 दरम्यान सुवर्ण दालनाला भेट देण्यासाठी सहपरिवार आमंत्रण. विश्रांतीनंतर जीवन न्यूज मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. राज्य शासनानं बांधकाम क्षेत्रातल्या मजुरांना वाऱ्यावर सोडलंय. नगर जिल्ह्यातील कामगार नेते डॉक्टर करणसिंग घुले यांनी या प्रश्नाला वाचा फोडली. संपूर्ण महाराष्ट्रात जवळपास 3.5 लाख मजूर आहेत. अपघात सुरक्षा विमा योजनेचे नूतनीकरण करण्यास महामंडळाच्या सदस्यांना विसर पडल्यामुळे लाखो कामगार आरोग्य विमा सेवेपासून वंचित राहणार आहेत. तसेच महामंडळाकडून मजुरांना आवश्यक फायदेही दिले जात नाहीत. त्यामुळे हे लाखो मजूर या सुविधांपासून वंचित राहत आहेत. ज्या इमारत बांधकाम मजुरांसाठी जे कल्याणकारी महामंडळ स्थापन केलं आहे, त्या महामंडळाच्या आत्ता सध्या जी परिस्थिती आहे ती परिस्थिती अतिशय विदारक अशी आहे. महामंडळाकडनं मजुरांना जे फायदे द्यायला पाहिजेत
ते वेळेवर दिले जात नाहीत. मग इमारत बांधकाम मजूर कल्याणकारी महामंडळाच्या उद्देशालाच हरताळ फासला जात आहे. समर्पण फाउंडेशन आयोजित नेवासा येथे झालेल्या मजुरांच्या मेळाव्यात कामगार राज्यमंत्र्याकडे विमा योजनेचे नूतनीकरण करण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात आलं, अशी तक्रार या संघटनेने केली होती. चालू असलेली आरोग्य विमा जी योजना आहे त्या योजनेचा नूतनीकरण हे 21 ऑगस्टला व्हायला पाहिजे होतं, परंतु ते सरकारकडनं दिरंगाई झाल्यामुळं ते अद्याप होऊ शकलेलं नाही आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 3.5 लाख मजूर या योजनेपासून वंचित राहत आहेत. तर ही एक अक्षम्य अशी दुर्लक्ष या शासनानं त्या योजनेकडे केलेलं आहे. संघटना म्हणून समर्पण मजदूर संघ आणि जिल्ह्यातील सर्व संघटना म्हणून आमची ही मागणी राहील की त्वरित महाराष्ट्र सरकारनं यात लक्ष घालून माननीय कामगार मंत्री, कामगार राज्यमंत्री आणि बोर्डाचे अध्यक्ष यांनी सर्वांनी यात लक्ष घालून त्वरित ती योजना विनाखंड चालू करावी. या 21 ऑगस्टलाच या योजनेचे नूतनीकरण होणं आवश्यक होतं, मात्र सरकारने वेळ काढूपणा केला. ही योजना लवकरात लवकर कार्यान्वित व्हावी आणि सर्व योजनाचा लाभ राज्यातील बांधकाम मजुरांना मिळावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे. राज्यमंत्री विजयराव देशमुख यांना नगर येथे मेळाव्यास आमंत्रित करून त्यांना या गोष्टीची जाणीव करून दिली होती की ऑगस्टमध्ये मेडिक्लेम योजना बंद होत आहे आणि तिचं नूतनीकरण होणं हे गरजेचं आहे. तर अशा पद्धतीनं या योजनेकडे दुर्लक्ष न होता ही योजना चालू राहायला पाहिजे. कामगारांचा प्रत्यक्ष लाभ देणारी केवळ ही एकमेव योजना आहे. इतर योजनांच्या बाबतीतही सरकारची उदासीनता अतिशय लक्षात येण्यासारखी आहे. ब्युरो रिपोर्ट, जीवन न्यूज, महानगराची लाईफलाईन, अहमदनगर. नगरचं ग्रामदैवत असलेल्या विशाल गणपती मंदिरात अंगारकी चतुर्थीनिमित्त भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. यावेळी हजारो भक्तांनी गणपतीचं दर्शन घेतलं. अहमदनगरचे ग्रामदैवत असलेल्या विशाल गणपती मंदिरात अंगारकी चतुर्थीनिमित्त भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. श्रावणात आलेल्या अंगारकीमुळे या चतुर्थीला एक वेगळंच महत्त्व आहे. या ठिकाणी आज श्रावण महिन्यातील अंगारकी चतुर्थी आहे. या अंगारकी चतुर्थीच्या निमित्तानं आज भाविक मोठ्या संख्येने या ठिकाणी अभिषेक, दर्शन, महाअभिषेक इत्यादी कार्यक्रमानिमित्तानं मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी केलेली असून ही गर्दीचं निमित्त असे होऊ शकतं की बाबा सध्या आमच्या ज्या मूर्ती ज्या आहे गणेशाची, तिचा गर्भ जे गाभाऱ्याचं काम चालू आहे त्यासाठी सुद्धा जास्त प्रमाणामध्ये गर्दी झाली असं आम्ही मानतोय. त्याचप्रमाणे ही जी अंगारकी चतुर्थी आहे ही फार दिवसातनं श्रावण महिन्यामध्ये येत असल्यामुळं सुद्धा काही भाविक त्या दृष्टिकोनातनं गणपतीचं दर्शन घेण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत. या पुढील काळामध्ये सुद्धा आज ही मूर्ती जरी पूर्णपणे आच्छादन केलेली असली तरी सुद्धा तिची प्रतिकृती म्हणून आणि तिची फोटोग्राफी म्हणून या ठिकाणी आम्ही ती केलेली आहे, पंचधातूपासून तयार केलेली मूर्ती आहे. भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या या विशाल गणपती मंदिरात सकाळपासूनच भक्तांची दर्शनासाठी रांग लागली होती. भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी विशाल गणपती ट्रस्टच्या वतीनं चोख व्यवस्थाही ठेवण्यात आली होती. तसेच यावेळी भाविकांना पिण्याच्या पाण्याचीही सोय उपलब्ध करून देण्यात आली होती. प्रतिनिधी सोमनाथ शेळके, ब्युरो रिपोर्ट, जीवन न्यूज, महानगराची लाईफलाईन, अहमदनगर. राज्यात सध्या सगळीकडे पावसानं दडी मारली. दुष्काळी परिस्थिती मोठ्या प्रमाणात निर्माण झाली. मराठवाड्यासह अनेक ठिकाणी परिस्थिती अत्यंत गंभीर बनली. या पार्श्वभूमीवर सरकार टंचाई निवारण उपाययोजना राबवणार आहे. यामध्ये दुष्काळी भागांमध्ये ऊस गाळपावर बंदी घालण्याचा विचार सरकार करत आहे. अहमदनगर जिल्ह्यासह पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तीव्र पाणी टंचाई असल्याने यावर्षी या भागात ऊस लागवड आणि गाळपाला परवानगी न देण्याचा विचार राज्य सरकार करू शकते, अशी माहिती मदत आणि पुनर्वसन मंत्री एकनाथ खडसे यांनी दिली आहे. यावेळी खडसे यांनी ऊसाची लागवड आणि गाळप यासाठी मोठ्या प्रमाणावर पाणी लागतं, त्यामुळे ऊस लागवड आणि गाळपाला परवानगी द्यायची नाही असा विचार आम्ही करत आहोत. त्यामुळे याबाबतीत अंतिम निर्णय मात्र झालेला नाही. राज्याच्या मंत्रिमंडळात यावर चर्चा होऊन त्यावर अंतिम निर्णय घेण्यात येईल.
पण मराठवाड्यातील दुष्काळी स्थितीवर मात करण्यासाठी त्या व्यतिरिक्त दुसरा कुठलाही पर्याय नसल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं की दुष्काळी पट्ट्यात ऊस लागवड आणि गाळपावर सरकार बंदी घालण्याचा विचार करते. तर हे सरकारचा हा जो निर्णय आहे हा शेतकऱ्यांसाठी किंवा ज्यांना शेतीत ऊसाचं पीक घ्यायचं आहे, नगदी पीक घ्यायचं आहे, त्या शेतकऱ्यांसाठी पूर्णतः चुकीचा निर्णय राहील. कारण आजच्या बदलत्या वातावरणानुसार आपण विचार केला तर अनेक पिकांना रोगराईमुळे शेतकरी तसा हवालदिल, दुष्काळात हवालदिल, त्याचबरोबर बदलत्या वातावरणात पडणाऱ्या रोगराईमुळे हवालदिल झालेला आहे. आणि एकमेव पीक असं आहे ऊस जे नगदी पीक आहे, जे शेतकऱ्यांना शाश्वत उत्पन्न देऊ शकतं. एक सत्य आहे की दुष्काळामुळं पाण्याची बचत होणं फार गरजेचं आहे, त्याचा लोकांनी विचार करणं गरजेचं आहे. पण त्याच्यासाठी ऊसावर बंदी घालणं हा निर्णय हा सर्वथा चुकीचा राहील. त्यापेक्षा सरकारने जर असं केलं की ऊस ज्यांना लावायचा आहे त्यांना कंपल्सरी ठिबक सिंचन बसवणं, ठिबकचा संच बसवणं, ठिबकद्वारेच ऊस उत्पादन घ्यायचं, तर तो निर्णय जर घेतला तर निश्चितच शेतकऱ्याचा फायदा तर होईलच होईल, पण पाण्याची मोठ्या प्रमाणात बचत होईल आणि शेतीचं उत्पादनही वाढेल. त्यामुळे ठिबक सिंचनचा संच बसवणं किंवा ठिबक सिंचन बसवणं हाच निर्णय गव्हर्नमेंटने घेणं फार गरजेचं आहे. त्यामुळे अनुदान वाढवणे आणि ठिबक सिंचन संच कंपल्सरी करणे ह्या ज्या गोष्टी आहेत याच त्यासाठी निश्चित उपयोगाच्या होतील. परंतु जर ऊस लागवडीवर जर बंदी घातली तर ती गोष्ट शेतकऱ्यासाठी निश्चितच घातक धोक्याची राहणार आहे. कारण ऊसाचे आजच्या परिस्थितीत आपण जर विचार केला तर पाणी संपल्यानंतर ऊसाचा चारा म्हणून सुद्धा जनावरांसाठी मोठा उपयोग होतो. म्हणजे नगदी पिकाबरोबर पैशाबरोबर चाऱ्यासाठी उपयोग होतो. आणि पट्टा पद्धत लागवड करणं, ठिबक सिंचन बसवणं अशा पद्धतीचे निर्णय कंपल्सरी सरकारने करणं जास्त गरजेचं आहे असं मला वाटतं. माणसे आणि जनावरांना वाचवणं याला आमचं प्राधान्य आहे. त्यानंतर कृषी आणि उद्योग या क्षेत्रांचा क्रमांक लागतो असंही ते यावेळी बोलताना म्हणाले. कारखान्यानं ऊस भाव दिला तर कारखान्याला परवडतो. गुरांना बी अडचण आहे ना सध्या, पाऊस नाही पडत, गुरांना काय खाऊ घालणार. दोन्ही बाजूनी सरकारने योग्य हा पर्याय काढायला पाहिजे. शेतकऱ्याला बी चांगला बाजार दिला पाहिजे, आम्हाला बी गुरांसाठी सोय केली पाहिजे. सरकार का करीना, तर सोय तर करा आमच्या चित्राची. तर प्यायला पाणी नाही, खायला नाही. सरकारने याच्या बाबतीत काहीतरी निर्णय घ्यावा ही आमची इच्छा आहे. ऊस जरी रोखला ना शेवटी पाणी तरी कुठं आहे ऊसांना, मग हाय हे चाललेली ऊस हेच योग्य ऊस शेतकऱ्यांना भरपाई मिळेल का? याचं आता जवळजवळ आता 5 वर्ष झालं पावसाचं असं चालू आहे बाबा. याला कोण काय करणार? निसर्गापुढं कोणी काय करू शकत नाही. तुम्ही दिन आम्ही असं. ब्युरो रिपोर्ट, जीवन न्यूज, महानगराची लाईफलाईन, अहमदनगर. पुणे तिथे काय उणे? सांस्कृतिक, तंत्रज्ञान, क्रीडा अशा विविध क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटवणाऱ्या पुणेकरांची आता ऑनलाईन खरेदी क्षेत्रातही एक वेगळी उडी त्यांनी घेतली आहे. दिल्ली, बेंगलोर, हैदराबाद, मुंबई या शहरांपाठोपाठ आता पुण्यानंही ऑनलाईन खरेदी क्षेत्रात आपलं स्थान सर्वोच्च पदावर नेण्यासाठी धडपड सुरू केली. पुणे हे इंडियामधील टॉप 6 स्पोर्ट्स सिटीमध्ये काउंट केलं जातं आणि त्याचं कारण असं आहे की पुण्याला एक स्पोर्ट्सची हिस्ट्री आहे आणि बऱ्याच वर्षापासून इकडे खूप मोठे इव्हेंट होतात. IT चा जो प्रसार आणि प्रचार पुण्यामध्ये झाला आहे आणि IT मध्ये इतकी लोकं काम करायला आली आहेत आणि बाहेरनं आली आहेत, यांच्यातही त्यांच्या कंपनीच्या तर्फे बऱ्याच ॲक्टिव्हिटीज केल्या जातात आणि त्या निमित्ताने त्यांच्या स्पोर्ट्समधली आवड पण बरीच वाढते. तर मध्ये जो काही हा रिसर्च आला होता की पुण्यामध्ये इंटरनेटवरनं जे प्रोडक्ट्स घेत आहेत लोक याची वाढ होती आहे, ही एका तुलनेत बरोबर आहे. कारण की आज बऱ्याच लोकांना वेळ नसतो की दुकानात जाऊन घेण्याकरता. आज टेनिसचंच जर बघायला गेला तर पुण्यामध्ये जी नॅशनल ॲव्हरेज आहे शॉपिंगचं इंटरनेटवरती, त्याच्यात टेनिसचा पण नंबर 1 पुण्यातला आहे. कारण की आज पुण्यामधलं पण टेनिस इतकं वाढतं आहे, IT मध्ये वाढतं आहे, लहान मुलांच्यात वाढतं आहे, आज प्रोफेशनल लोकांच्यात वाढतं आहे. या सगळ्या लोकांना जाऊन दुकानात जाऊन कुठली सामान आणायला वेळ नसते आणि
बऱ्याच याच्यातल्या ज्या असतात ते शूज वगैरे असतात, शूज कपडे यामध्ये लोक बरेच इन्व्हेस्ट करतात ऑनलाईनवरती. रॅकेट वगैरेमध्ये कमी असते, कारण की रॅकेट ही पर्सनल असते आणि तिकडे दुकानातच जाऊन ती घ्यावी लागते. पण शूज किंवा कपड्यांचे जे डिझाईन्स असतात हे ऑनलाईन दिसतात आणि बरेच लोक यावर खर्च करतात. इंटरनेटवरनं जर शॉपिंग केलं तर ते 2 दिवसात तुमच्याकडे पोचतं, न दुकानात जाता पोचतं. तर त्यामुळे IT क्राऊड जो आता यंग क्राऊड आहे की जो व्हॉट्सॲप आणि ज्या सगळ्या सोशल मीडियावरती आहे, यांना ते सगळं इतकं सोपं झालं की ते बसल्या बसल्या फोनवरनं पण हे सगळं शॉपिंग करू शकतात. आणि मला असं वाटतं की यामध्ये टाकळी ढोकेश्वर इथं ग्रामस्थांतर्फे महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं. 3ऱ्या श्रावणी सोमवार निमित्त इथल्या तरुण मंडळांनी या प्रसादाचं आयोजन केलं होतं. टाकळी ढोकेश्वर येथे श्रावणी सोमवारानिमित्त इथल्या ग्रामस्थांनी महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. टाकळी ढोकेश्वर आणि पारनेर तालुक्यातील तसेच महाराष्ट्रातून ह्या यात्रेसाठी भक्त भाविक श्रद्धेपोटी या ढोकेश्वरला येतात आणि ह्या ठिकाणी आम्ही टाकळी ढोकेश्वर पंचकृषीतील सर्व भाविकांच्या स्ववर्गणीतून हा महाप्रसादाचा कार्यक्रम गेली 6 ते 7 वर्षापासून आम्ही चालू केलेला आहे. आणि या यात्रेमध्ये येणाऱ्या सर्व भाविक ह्या प्रसादाचा लाभ घेतात आणि पंचकृषीतील सर्व लोक नगर जिल्हा, जुन्नर, पुणे जिल्हा 3 जिल्ह्यातून या यात्रेसाठी भक्त भाविक जमा होतात. ह्यावर्षी 30 क्विंटल साबुदाणा आणि बटाटे आणि सर्व मटेरियल मिळून 30 क्विंटलचा महाप्रसाद इथं तयार केलेला होता. यावेळी 10,000पेक्षा जास्त भाविकांनी महादेवाचं दर्शन घेऊन महाप्रसादाचा लाभ घेतला. 25 क्विंटलपेक्षा जास्त साबुदाण्याच्या खिचडीचं भाविकांना वाटप करण्यात आलं. दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा ग्रामस्थांनी मोठ्या उत्साहात या कार्यक्रमात सहभाग घेतला. अहमदनगर जिल्ह्यातील हे पांडवकालीन लेणी असून या ठिकाणी शिवाचं शिवलिंग आहे आणि 3ऱ्या श्रावणी सोमवार निमित्त या ठिकाणी मोठ्या प्रमाणात यात्रा भरते. जुन्नर तालुका, शिरूर तालुका, नगर तालुका आणि या दोन्ही जिल्ह्यामधून मोठ्या प्रमाणात या ठिकाणी भाविक येत असतात. या भाविकांची येण्या जाण्याची सोय पारनेर डेपो, नगर डेपो आणि पुणे डेपो या तीनही डेपोमधून या ठिकाणी एसटीची सोय असते. खाजगी वाहतूक आहे आणि अतिशय चांगल्या प्रकारचं या ठिकाणी ग्रामस्थ नियोजन करतात. आणि आलेल्या भाविकांचं या ठिकाणी 3रा श्रावणी सोमवार असल्यामुळे सर्व भाविकांना उपवास असतो. म्हणून आम्ही टाकळी ग्रामस्थ सर्वांनी एकमताने असं ठरलं 2009 रोजी की बा आपण खिचडीचा महाप्रसाद करायचं. या खिचडीचा महाप्रसाद करायचा असताना छोट्या प्रमाणात होता, परंतु कालांतराने याची वाढ झाली असून यावर्षी आजपर्यंत 30 क्विंटलचा सुका माल सगळा 30 क्विंटल होत असून सर्व भाविकांना या ठिकाणी खिचडीचा महाप्रसादाचं वाटप केलं जातं. येणारा प्रत्येक भाविक हा खिचडीचा प्रसाद घेतल्याशिवाय जात नाही. आध्यात्मिक तसेच अनेक क्षेत्रातील लोक या ठिकाणी उपस्थित होते. शिवलिंगाचे दर्शन घेण्यासाठी नगर, सुपा, पुणे, पारनेर या ठिकाणाहून भाविक उपस्थित होते. भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी ST महामंडळातर्फे जादा बस गाड्या सोडण्यात आल्या होत्या. प्रतिनिधी जुनेद शेखसह शाहिद शेख, ब्युरो रिपोर्ट, जीवन न्यूज, महानगराची लाईफलाईन, अहमदनगर. शैक्षणिक क्षेत्राबरोबरच मुलांना नवीन व्यावसायिक स्किल डेव्हलप करण्याचं प्रशिक्षण देणारी संस्था पुण्यातील हिंजवडी इथल्या नॅशनल स्किल डेव्हलपमेंट स्कूल तर्फे सुरू करण्यात आली आहे. या स्कूलमध्ये प्लंबिंग, फिटिंग, वेल्डर, मेकॅनिकल अशा विविध कोर्सेसचं प्रशिक्षण दिलं जाणार आहे. पुण्यातील हिंजवडी इथल्या अलार्ड ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या वतीनं नॅशनल स्किल डेव्हलपमेंट स्कूल सुरू करण्यात आली. याचं उद्घाटन संघटन मंत्री राकेश कुमार जैन, LR यादव, SS तिवारी यांच्या उपस्थितीत करण्यात आलं. या स्कूलमध्ये प्लंबिंग, फिटर, वेल्डर, मेकॅनिकल अशा कोर्सचं प्रशिक्षण दिलं जाणार आहे. अशा पद्धतीने स्किल डेव्हलपमेंटची एक वेगळी शाखा स्थापन करणारी ही संस्था आहे. तसंच या ठिकाणी मुलांना प्रशिक्षण दिल्यानंतर त्यांना विविध कंपन्यांच्या माध्यमातून नोकरीही मिळवून दिली जाणार आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्किल डेव्हलपमेंटची संकल्पना मांडली होती. भारत सरकार द्वारा चलाया गया एक मिशन है, जो पिछली सरकार ने भी इसको चलाया था, लेकिन माननीय नरेंद्र मोदी जी जब से देश में प्रधानमंत्री बने तब से इस मिशन की गति आई है और ये पूरे देश में नौजवानों के लिए ये एक ऐसा सेक्टर है जिसमें आप सबको पता होगा कि पूरे भारत की आबादी जो 125 करोड़ है उसमें मात्र 2% यूथ जो है स्किल्ड है, जबकि विदेशों में 70 to 80% स्किल लोग हैं.
और इसी कारण हमारे नौजवानों को नौकरियां नहीं मिल पाती उद्योग धंधे में। तो माननीय नरेंद्र मोदी जी का जो मिशन है, सरकार का जो मिशन है, उस मिशन को पहचानते हुए ये एलार्ड ग्रुप ऑफ इंस्टीट्यूट पहली ऐसी संस्था है पूना में और ख़ास करके मुलसी तालुका में जो इस मिशन को ले आई है। और हम भारत के जो NSDC का 11 सेक्टर का प्रोग्राम है उसको हम लोग एफिलिएशन करके यहाँ आज से शुरू करने जा रहे हैं। और ये ऐसे प्रोग्राम हैं जिसमें जो हमारे इस पूरे जो मुलसी तालुका है या पूना ज़िला है, इसके पूरे बच्चों को रोजगार धंदे में इससे बहुत सारी। मागील सरकारने यात लक्ष दिलं नाही, पण मेक इन इंडियाच्या माध्यमातून हे एक महत्त्वाचं पाऊल मोदी यांनी उचललं आहे। याचा फायदा या युवकांना होईल असं मत संस्थेचे संस्थापक LR यादव यांनी व्यक्त केलंय। प्रतिनिधी रोहन गवळी, पुणे मेट्रो न्यूजसाठी। आरोग्य क्षेत्रातील विभागीकरण दूर करून सर्व औषध पद्धतींना सामावून घेणारा सर्वंकष आरोग्य दृष्टिकोन स्वीकारणं अत्यावश्यक असल्याचं प्रतिपादन केंद्रीय आरोग्य मंत्री JP नड्डा यांनी पुणे इथं केलं। वैद्यकीय विकास मंचाच्या वतीनं आयोजित विजन आरोग्य 2020 या परिसंवादात ते बोलत होते। आरोग्य क्षेत्रातील विभागीकरण दूर करून सर्व औषध पद्धतींना सामावून घेणारा सर्वंकष आरोग्य दृष्टिकोन स्वीकारणं हे अत्यावश्यक असल्याचं प्रतिपादन केंद्रीय आरोग्य मंत्री JP नड्डांनी पुणे येथे केलंय। वैद्यकीय विकास मंचाच्या वतीनं आयोजित विजन आरोग्य 2020 या परिसंवादात ते बोलत होते। भारतीय आरोग्य सेवा अधिकाधिक बळकट होण्यासाठी प्राथमिक, द्वितीय आणि तृतीय प्रकारातील आरोग्य सेवांमध्ये समतोल साधणे हे खूप महत्त्वाचं आहे। केंद्र सरकार त्या दिशेने पावले उचलत असल्याची माहिती नड्डा यांनी दिली। ये जो पहल की है ये सच में सराहनीय है और इसको जितने तीव्र गति से आगे बढ़ाया जाए उतना ही अच्छा रहेगा और हम स्वस्थ भारत की कल्पना को आगे बढ़ाने में सक्षम रहेंगे। वैसे मैं आज में चल रही केंद्रीय सरकार इसको एंड रिजल्ट तक ले जाएगी, इस बात का मैं विश्वास रखता हूं। दिस विल नॉट रिमेन जस्ट डिस्कशन फॉर द सेक ऑफ डिस्कशन, इट हैज टू रिजल्ट इनटू एक्शन। कौशल्य, पातळी आणि वेग या तिन्ही निकषांवर आरोग्य सेवा विकसित होणं हे गरजेचं आहे, असेही ते यावेळी बोलताना म्हणाले। या परिसंवादाच्या दरम्यान विविध वैद्यकीय संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी, डॉक्टर्स आणि वैद्यकीय शिक्षण संस्थांच्या प्राध्यापकांनी आपल्या सूचना नड्डा यांना सांगितल्या। या परिसंवादात महाराष्ट्र राज्याचे आरोग्यमंत्री रामजी शिंदे, वैद्यकीय विकास मंचचे राजेश पांडे, अजित गोपछडे, खासदार अनिल शिरोळे, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू अरुण जामकर आदी मान्यवर उपस्थित होते। प्रतिनिधी रोहन गवळी, पुणे मेट्रो न्यूजसाठी। यानंतर आपण घेणार आहोत एक छोटीशी विश्रांती। आपण पाहत रहा जीवन न्यूज। TVS Scooty Zest 110 presents Radio City Super Singer। ओए मैडम आ गई, मैडम आ गई, मैडम आ गई, मैडम आ गई। ओए मैडम, मैडम जस्ट 1 मिनट, मैडम एक मिनट प्लीज पॉज फॉर द कैमरा मैम। मैडम हमने सुना है शाहरुख चाहते हैं आप उनकी अगली पिक्चर में गाना गाएं, क्या ये सच है? 1 मिनट मैम, प्लीज सुनो मैम। अब आप इतने पॉपुलर हो गए हो, कैसा लग रहा है आपको? ये आपके साथ भी हो सकता है। ये मंच ही कुछ ऐसा है, यहाँ गाने आओगे तो जाने जाओगे। और रेडियो सिटी दे रहा है मौका पूरे 1 लाख रुपए जीतने का। 1 लाख रुपए जीतने का। TVS Scooty Zest 110 presents रेडियो सिटी सुपर सिंगर में भाग लेने के लिए आपके ऑडिशन को व्हाट्सएप कीजिए या कॉल कीजिए 7848911911 या रेडियो सिटी ऑफिस आए सोमवार से शुक्रवार सुबह 10 से शाम 5 बजे के बीच में। अधिक जानकारी के लिए लॉग ऑन कीजिए www.planetradiocity.com/Radio City Super Singer। Radio City Super Singer presented by TVS Scooty Zest 110, your college वाली गाड़ी। Live full, be you in association with OLX.in। कीमत भी कुछ कीमती भी। आपलं घर प्रस्तुत भारतीय जन घर योजना, जेव्हा नाव मेपल असतं, घर घेणं सोपं असतं। अँड सुरुची प्रीमियम गुलाब जामुन मिक्स, इजी बनाओ टेस्टी खाओ। मैडम देखिए ये ऐसे खुलता है, ओनली 500 फॉर यू मैडम। बढ़िया है। अरे मैंने कहा हेलो
फोन नहीं, डायरी है ये। पता है यार, वो कैमरा दिखा, वो वाला कैमरा दिखा। तो वो कैमरा छोड़, वो कैमरा देख। कोई ऊपर वाला सब देख रहा है। आपल्या आयुष्यात काहीही घडू शकतं. रोजच्या जीवनात आपला सामना होऊ शकतो कोणत्याही अनुचित प्रसंगाचा. सीसीटीव्ही कॅमेऱ्यामुळे आपलं जीवन होईल सुखकर. त्यासाठी संपर्क करा मंदार मुळे यांना, कारण त्यांची टॅगलाईनच आहे, हसत रहा, आमचे कॅमेरे आपल्यावर लक्ष ठेवत आहेत. सामान बढ़िया है, कहाँ से लाते हो नया नया? HDIR डोम कॅमेरे, 20 ते 50 मीटर क्षमतेचे IR HD कॅमेरे, हायस्पीड डोम, डे अँड नाईट मोडचे कॅमेरे, 3 मेगापिक्सलचे IP कॅमेरे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे हे कॅमेरे आपणास देतील सुरक्षित आयुष्याची हमी. त्यासोबत व्हिडिओ डोअर फोन, स्मोक डिटेक्टर, एंट्री एक्झिट स्विच, व्हेकल ट्रेकिंग, किड्स ट्रेकिंग सिस्टीम आणि आपण हे सर्व पाहू शकता आपल्या अँड्रॉइड फोनवर. सॉरी सिस्टर. चलो ब्रदर. या सिस्टीम बसवण्यासाठी कॉल करा मंदार मुळे यांना, 9422 08 77 57. हे युग आहे जाहिरातीचं, रुपेरी चंदेरी दुनियेचं, निर्भीड पत्रकारितेचं. या क्षेत्रात उत्तम करिअर करण्यासाठी ही संधी आपल्याला खुणावतीये. नगरच्या न्यू आर्ट्स महाविद्यालयाचं कम्युनिकेशन डिपार्टमेंट, राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय वृत्तवाहिन्या आणि हॉलिवूड बॉलिवूड मध्ये स्क्रिप्ट रायटर, टेक्निकल हेड, कॅमेरामन, रेडिओ जॉकी इथेच तयार होतात. कला क्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञान आणि पारंपरिक कलाशास्त्र याची अचूक सांगड घालून तयार केलेला अभ्यासक्रम. त्यामुळे हे आहे नगरचं NSD FTI न्यू आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स महाविद्यालयाचं डिपार्टमेंट ऑफ कम्युनिकेशन. हा अभ्यासक्रम पुणे विद्यापीठाच्या क्षेत्राच्या बाहेर फक्त आमच्या महाविद्यालयात आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी हा जर कोर्स पूर्ण केला तर त्यांना चांगल्या पद्धतीने मोठ्या शहरांमध्ये मीडियामध्ये चांगल्या प्रकारचे जॉब मिळू शकतात. माध्यमाचा अभ्यास करणारा असा हा विभाग केवळ माध्यमाचा अभ्यास करून थांबत नाही, तर शॉर्ट फिल्म निर्मिती म्हणजेच माहितीपट आणि लघुपट निर्मिती हा विभाग करत असतो. वर्तमानपत्र किंवा टेलिव्हिजन न्यूज चॅनल्समध्ये लागणारी कौशल्य सुद्धा विकसित करून घेतली जातात. त्या कौशल्यासाठी आपल्याकडे 2 विषय शिकवले जातात. पुणे विद्यापीठ मान्यता प्राप्त पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम, न्यू आर्ट्स महाविद्यालयाचा संज्ञापन अभ्यास विभाग. ओम नमो भगवते वासुदेवाय श्रुती संगीत निकेतन आणि श्री गुरु तबला विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमान श्रीमद भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळा. कथा निरूपणकार श्री देविदास स्वामी मठाचे महाराज श्री मंदारबुवा रामदासी. सोमवार दिनांक 31 ऑगस्ट ते 5 सप्टेंबर 2015 रोजी संध्याकाळी 5 ते 9 या वेळात भाविकांनी या कथा सोहळ्याचा अवश्य लाभ घ्यावा. त्याचप्रमाणे दिनांक 6 सप्टेंबर 2015 रोजी दुपारी 12 ते 2 या वेळात महाप्रसादाचा लाभ भाविकांनी अवश्य घ्यावा. श्रीमद भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळा सोमवार दिनांक 31 ऑगस्ट ते 5 सप्टेंबर 2015 रोजी संध्याकाळी 5 ते 9 या वेळात. स्थळ श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर, आनंद नगर, गुलमोहर रोड, अहमदनगर. संपर्क मकरंद खरवंडीकर 98 22 29 42 20, हर्षद भावे 98 90 30 31 81, प्रशांत थोरवे 94 20 74 74 10. विश्रांतीनंतर जीवन न्यूज मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. अहमदनगर कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्ज भरण्यासंबंधीचं मार्गदर्शन नाशिक विभाग समितीतर्फे देण्यात आलं. या मार्गदर्शनाचा मोठा फायदा इथे उपस्थित असलेल्या मुलांना झाला. अहमदनगर कॉलेजमध्ये आज जात पडताळणी समिती कार्यालय नाशिक यांच्यातर्फे आज मुलांना आणि पालकांना जात पडताळणीविषयी माहिती देण्यात आली. यावेळी मुलांना आपल्या करिअरमध्ये कोणत्याही प्रकारच्या अडचणी येऊ नये यासाठी ऑनलाईन अर्ज कसे भरावेत, त्यासाठी कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत याविषयीची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली. त्यात सगळ्यात पहिला टप्पा की आपला ऑनलाईन फॉर्म जो असतो तो ऑनलाईन फॉर्म कसा भरावा. यात बरेचसे विद्यार्थी व पालकांना याच्यात बरं अडचण येत असते की हा फॉर्म कसा भरावा, त्यातली कागदपत्रे कुठली कुठली सोबत जोडली गेली पाहिजे. ही माहिती नसल्यामुळे काय होतं की ते बरेचसे गोंधळतात व विद्यार्थ्यांना जेव्हा त्याची आवश्यकता असते खरोखर त्या आवश्यकतेच्या वेळी त्यांना ते वैध प्रमाणपत्र मिळू शकत नाही. कारण समिती पुरावे पूर्ण बघितल्याशिवाय प्रमाणपत्र आपण निर्गमित करू शकत नाही. त्यामुळे ऑनलाईन फॉर्म कसा भरावा हे सगळं प्रथम आमचं ध्येय असणार आहे व प्रकरणासोबत कागदपत्र कुठली कुठली जोडावीत जेणेकरून आपलं प्रकरण लवकरात लवकर निकाली लागू शकतं व विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये. यावेळी आम्ही विद्यार्थ्यांची वाट न बघता आम्ही थेट
विद्यार्थ्यांना माहिती देण्यासाठी आम्ही जसं शासन आपल्या दारी तसं आम्ही जात पडताळणी आपल्या दारी. नाशिक विभाग समितीचे BS शेळके यांनी यावेळी मार्गदर्शन केलं. यावेळी अहमदनगर कॉलेजचे आव्हाड सर तसेच सर्व शिक्षक आणि कर्मचारी यावेळी उपस्थित होते. यावेळी विद्यार्थ्यांना मोलाचं मार्गदर्शन मिळालं. प्रतिनिधी जुनेद शेखसह सोमनाथ शेळके, ब्युरो रिपोर्ट जीवन न्यूज, महानगराची लाईफलाईन, अहमदनगर. 1965 साली झालेल्या भारत आणि पाकिस्तान युद्धामध्ये अण्णा हजारे यांचा सुद्धा सहभाग होता. आज त्या युद्धाला जवळपास 50 वर्ष पूर्ण होत आहेत. या निमित्तानं अण्णा हजारे यांनी 1965 सालच्या युद्धाच्या आठवणींना पुन्हा एकदा उजाळा दिलाय. 1965 भारत आणि पाकिस्तानचं युद्ध याची लक्षणं दिसू लागली होती आणि 1 सप्टेंबर 2065 रात्रीच्या अचानकपणे आम्हाला ऑर्डर आल्या कंपनी मूव्ह करायची. कुठं जायचं, कुठच्या रोडने जायचं काही माहीत नाही, पण आदेश आले आणि आदेश आल्यानंतर 1 तास ते 1.5 तासामध्ये आमची कंपनी रात्री मूव्ह झाली. रात्रीचा प्रवास करत करत पहाटे आम्हाला लढाईपासून मागे पहाटे 3-3:30 वाजता आमच्या गाड्या तिथे पोहोचल्या आणि थोडासा विश्राम केल्यानंतर सकाळी पहाट सूर्योदयाच्या पूर्वी मग आम्हाला समजलं की आम्ही कुठच्या भागात आलो, कसं आहे. आमचा ट्रान्सपोर्टचा मुख्य एम असल्यामुळं पुढे जी लढाई सुरू झालेली आहे त्या लढणाऱ्या लोकांना गोळाबारूद, त्या लढणाऱ्या लोकांच्या पेट्रोल, डिझेल, रेशनिंग हे पोचवणं हे काम आमच्याकडे होतं. लढाईपासून 150 किलोमीटर मागे जे गोळाबारूद डेपो तिथे जायचं, गोळाबारूद लोड करायचं आणि ज्या वेळेला लढणाऱ्या लोकांना सीमेवरती नेऊन ते पोचवायचं असा उपक्रम सुरू झाला. हे फार अवघड काम होतं, कारण हे गोळाबारूद लोड करून लढणाऱ्या लोकांना सीमेवर द्यायचं ते दिवसा नाही, सायंकाळच्या वेळेला लढाईपासून काही अंतर मागे थांबायचं आणि अंधार पडला की गाड्यांची लाईट न जाळता ते गोळाबारूद घेऊन जायचं. जिथं आमचे जवान लढत होते त्या खंदकाजवळ जायचं, ते खाली करायचं. समोरून कधी गोळ्या येतील माहीत नाही. रोडच्या दोन्ही बाजूला माईन पेरलेले, जरा गाडी इकडे तिकडे गेली तर माईनने गाडी उडल. अशा धोकादायक परिस्थितीमध्ये आमचं हे सुरू झालं. आणि असाच एक दिवस 11 सप्टेंबर 2065
आम्ही सगळे हे घेऊन चाललो होतो रसद, आणि आमच्यावरती दुश्मनांनी हवाई हमले केले. 11 सप्टेंबर दुपारी सर्वसाधारण 11 ते 11:30ची वेळ. आम्ही पाहिले दोन्ही प्लेन अगदी एवढं खालून चाललेले आहेत, पण अक्षर गाडी चालवत असताना अक्षर ते पाकिस्तानी आहे की भारतीय समजू शकले नाही. दोन्ही प्लेन सरळ आम्हाला क्रॉस करून पुढे गेले आणि राऊंड मारून परत आमच्यावरती फायरिंग सुरू केली. पहिली फायरिंग झाली. फायरिंग ज्यावेळेला आवाज ऐकला, स्टेअरिंग मी गाडीचं सोडलं, स्टेअरिंगच्या खाली बसलो, हाताने गाडीचा ब्रेक दाबत गेलो. गाडीने रस्ता सोडला आणि रस्त्याच्या कडेला जो टेलिफोनचा खांब होता त्या खांबाला गाडी आदळली. तिथंच ऑफ झाले. मी दरवाजा उघडला आणि लपण्यासाठी म्हणून बाहेर पडलो. तेवढ्यात पुन्हा ते 2 प्लेन पुन्हा राऊंड मारून आले आणि पुन्हा गाडीवरती गोळ्या चालवत गेले. त्यावेळेला गाडीतून उतरून मी गाडीपासून 7 ते 8 फुटावरती, आम्हाला जे ट्रेनिंग असतं की लढाईमध्ये हालचाल करायची नाही, मूवमेंट करायची नाही, दुश्मनाला लगेच माहीत पडतं. म्हणजे 8 ते 9 फुटावरती मी पडून राहिलो. त्यांनी पुन्हा एकदा आमच्या गाड्यावरती गोळ्या चालवत गेले. बराच वेळ मी पडून राहिलो. परत प्लेन येत नाही याची खात्री करून घेतली. आणि ज्यावेळेला येत नाही असं माझी खात्री झाल्यानंतर जेव्हा उठून उभा राहिलो तर माझ्या गाडीमध्ये 25-30 गोळ्या लागल्या होत्या. माझ्या बरोबरचे लोक रक्ताच्या थारोळ्यात पडलेले होते. काही लोक शहीद झाले होते. ते दृश्य मी पाहिलं. आणि त्यावेळेला मी माझ्या जीवनाचा निर्णय घेतला. स्वामी विवेकानंदांकडून जीवनाचा अर्थ कळला होता की माणसांना मनुष्य जन्म मिळाला तो सेवेसाठी मिळालेला आहे. सेवेमध्ये देशसेवा आणि समाजसेवा. खेमकरांच्या सीमेवरती माझा निर्णय झाला. ते चित्र पाहिलं आणि मी निर्णय घेतला की माझे सहकारी जे शहीद झालेत, मी पण शहीद झालो. आता आहे हा माझा पुनर्जन्म आहे. तो उर्वरित आयुष्य समाज आणि देशाच्या सेवेला अर्पण. आणि तिथं माझा निर्णय झाला की आयुष्यातला प्रत्येक क्षण समाज आणि देशाच्या सेवेत लागावा. म्हणून ठरवलं लग्न करायचं नाही. आणि आज माझं वय झालं 78 वर्ष. तर पाकिस्तानच्या लढाईला 50 वर्ष पूर्ण झाले. 50 वर्ष जरी पूर्ण झाले असतील तरी त्या आठवणी माझ्या जीवनात ताज्या आहेत. ते 2 सायबर जेट, त्यांचं ते फायरिंग, माझं ते लाईन पोझिशन, हे सगळं ताजं आहे. 50 वर्षानंतर आहे.
पण मला एका गोष्टीचं त्यावेळेला समाधान वाटलं. सुरुवातीला थोडीशी भीती वाटायची, गोळ्या कधी येतील, कधी आपल्याला लागतील, कधी आपण शहीद होऊ नेम नाही. म्हणजे एवढ्या अपरात्रीसुद्धा जिथं गोळीबार चाललेले आहेत 23 दिवस खंड नव्हता गोळीला. 1 तारखेपासून 22 तारखेपर्यंत रात्रंदिवस फायर चालू होता. आणि अशा अवस्थेत हे सगळं सीमेपर्यंत जायचं, लढणाऱ्या लोकांना रसद पुरवायचं, परत यायचं, तेही मृत्यू हातावरतीच होता. म्हणून भीती वाटत होती. पण ज्या दिवशी 11 सप्टेंबर डोळ्याने मरण पावलं आणि त्या दिवसापासून मरण मरून गेलं. शहीद अब्दुल हमीद आम्ही एकाच सीमेवरती होतो आणि सगळ्यात घमासान युद्ध झालं ते खेमकरण. 100 टँक पाकिस्तानचे अशा अवस्थेत तिथं सापडले की काहींना पेट्रोल नाही, काही गळात फसले, काहींना रस्ता दिसत नाही म्हणून तिथं थांबले. अशा प्रकारचे 100 टँक. आणि नंतर मग लढाई संपल्यानंतर ते सर्व टँक, सर्व रणगाडे तिथे ज्यावेळेला एकत्र केले होते त्याला नाव दिलं होतं पॅटर्न नगर. कारण ते पॅटर्न टँकर होते, अमेरिकेने तयार केलेले पॅटर्न टँक. आणि ते पॅटर्न टँक मग भारताने ज्यावेळेला हस्तगत केले त्या सगळ्यात पॅटर्न टँक जिथे एकत्र केले त्याला पॅटर्न नगर नाव दिलं. आजही त्या नावाने तिथं ओळखलं जातं. तेव्हा मला सांगण्याचं तात्पर्य आहे की आज भारत आणि पाकिस्तानच्या युद्धाला 50 वर्ष पूर्ण झालेत, पण त्या आठवणी ताज्या आहेत. त्याच्यानंतर काही वेळेला असे प्रसंग आले, पण कधी मरणाला मी भिलो नाही. मग 2 वेळेला असेच पुन्हा प्लेन आले फायरिंग करायच्या निमित्तानं, पण कधी डगमगलं नाही, मरण मरून गेलं. पण या आठवणी आज ताज्या आहेत. आणि ह्या तरुणांना ज्यावेळेला मी सांगतो त्यावेळेला निश्चित तरुणांना याच्यातून प्रेरणा मिळते, हे नाकारायचे नाही. शेवटी पुन्हा एक नजर टाकूयात आतापर्यंतच्या ठळक घडामोडींवर. पुण्यामध्ये स्किल डेव्हलपमेंट स्कूलची स्थापना. या स्कूलमध्ये प्लंबिंग, फिटर, वेल्डर, मेकॅनिकल अशा कोर्सचे प्रशिक्षण दिले जाणार. मेक इन इंडिया मार्फत मोदींचं महत्त्वाचं पाऊल. कात्रज रस्त्यावरील भंगारच्या दुकानात विस्फोट, एकाचा जागीच मृत्यू तर 1 जण जखमी. पोलिसांचा तपास चालू. अंगारकी चतुर्थी निमित्त आज नगरचे ग्रामदैवत असणाऱ्या विशाल गणपती मंदिरामध्ये पहाटेपासूनच दर्शन घेण्यासाठी भाविकांची गर्दी. याबरोबरच आजचं बातमीपत्र संपलं. शहर आणि जिल्ह्यातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा जीवन न्यूज, महानगराची लाईफलाईन.